आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीरामांचा जन्मोत्सव. याच दिवशी त्यांच्या परमभक्ताचा श्री समर्थांचाही जन्म झाला. प्रखर रामभक्तीमुळेच समर्थांना श्रीरामांची जन्मतिथी तर मिळालीच, शिवाय रामाचा दास रामदास ही बिरुदावलीही मिळाली. तर आजच्या या मंगलदिनी समर्थांच्या शब्द सामर्थ्याची अनुभूती घेत श्रीरामाच्या भजनात रंगून जाऊया. रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणांची वासना वास मागो, रघुवीर गुणगाता वाणी हे नित्य रंगो. भजन म्हणजे रसास्वाद, भजन म्हणजे विकारांची निवृत्ती आणि भजन म्हणजे परमेश्वरी वृत्तीची निर्मिती. अशा भजनाची गोडी लागली की आपोआपच भगवत स्वरूप होता येतं. आम्ही तसे झालो, तुम्हीही तसे होऊ शकता, जणू हेच समर्थ यातून सुचवतात. चतुरपण जनी हे पाहता आढळेना, निकट रघुवीराचे रूप कैसे कळेना. चपळ मन वळेना, गर्व ताठा गळेना, तुझ वीण जगदीशा कर्मरेखा टळेना. श्री समर्थ सांगतात, श्री राघवाची मार्गक्रमणा करण्याचे चतुरपण सामान्य लोकात सापडतच नाही. ते आपले अहंकार, ताठा, गर्व यातच रमलेले असतात. तो रघुवीर आपल्या आतच, आपल्या अगदी जवळ आहे हे त्यांना कळतच नाही. आणि म्हणूनच हे जगदीशा, तुझ्याशिवाय तरुणोपाय नाही. तरुणपण देहाचे लापता वेळ नाही, तन मन धन अंती वोसरे सर्व काही. सकळ जन बुडाले व्यर्थ माया प्रवाही, झडकरी सुमनारे हित शोधून पाही. मोक्ष म्हणजे मोहाचा क्ष दूर करणं. तर अशा मोक्षाचं द्वार असलेला मनुष्यजन्म तुला महत् प्रयासाने मिळालाय. तेव्हा प्रवाहाबरोबर वाहत जाण्यात तो वाया घालवू नकोस. अरे, मिळालेलं सर्व काही इथेच सोडून जावं लागतं. त्यामुळे तुझं हित कशात आहे हे तू समजून घेतलं पाहिजे. हे सारं मानवी मनाला समजून सांगताना समर्थांनी त्या मनाला कोवळ्या सुमनाची किंवा सुमनाची संकल्पना दिली आहे. पळपळ चळत आहे बाळ तारुण्य देही, तळमळ विषयांची नेणवे हित काही. लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे, जळजळ शीतळ आहे भक्ती सेऊनी राहे. बाळपण, तारुण्य असं पळपळ हे देहाचं आयुष्य निघून चाललं आहे. तेव्हा हे आयुष्य जगताना केवळ विषय सुखातच तू रमलास तर हे विषयच विषाप्रमाणे तुझं आयुष्य संपवून टाकतील. तेव्हा हे रामराया, तुझ्या वाचून जीवनात सौख्यच नाही. तुझ्या भक्तीची शीतलता आम्हा कायम लाभो. दिनकर कुळवल्ली लोटली अंग भारे, रघुवीर अवतार दाटली थोर थोरे. दिनकर कुळवल्ली लोटली अंग भारे, रघुवीर अवतार दाटली थोर थोरे. सुखरूप सुखवासी राहिले योग रासी, सुखरूप सुखवासी राहिले योग रासी. सफळ शीतळ छाया फावली रामदासी. सूर्यवंशात अनेक थोर पुरुष होऊन गेले. राजा इक्ष्वाकूपासून ते अगदी हरिश्चंद्र, भगीरथ, दिलीप, रघु असे अनेक. या सर्वांचेच उत्तम गुण, पराक्रम अर्थात सूर्यवंशाची परंपरा सारं काही श्रीरामांच्या ठाई एकवटलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अवतार कार्यात अनेक ऋषीमुनी, योगी निर्धोकपणे धर्मकार्य करू शकले. आणि अशाच श्रीरामांचं कृपाछत्र समर्थ रामदास स्वामी यांनाही लाभलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीरामचंद्रार्पणमस्तु.